गुड मॉर्निंग स्टुडंट. मुलांना पेज नंबर 20 वरील आपल्याला शिकायचे स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन म्हणजे काय? कृतींच्या माळा. ॲक्शन म्हणजे कृती आणि स्ट्रिंग्स म्हणजे माळा. तर हार्ड वर्ड पुढे घेणारच आहे, पण स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शनचे तुम्हाला अगोदर अर्थ सांगितला. कृतींच्या माळा. लुक ॲट द पिक्चर अँड नेम ऑफ द ॲक्शन. अँड नेम द ॲक्शन म्हणजे चित्र पाहून कृती कोणती ते सांगायची आहे. आता या ठिकाणी काय दिले? ॲक्शन दाखवलेले आहेत. मुलं काय करतायत ते, आणि आपल्याला काय करायचे, ते काय करताय हे सांगायचे. चित्र पाहून कृती कोणती ते सांगायची. या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत आणि ते काय करायला, कशाची ॲक्शन करताय त्याचा इंग्लिशमध्ये शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण अगोदर जशाला तसं वाचून घेऊ आणि त्याचे अर्थही समजून घेऊ. तर फर्स्ट पिक्चर जो आहे तो रीडिंग. या ठिकाणी ही मुलगी गर्ल काय करते आहे? रीडिंग करते. हातामध्ये घेतले की नाही, ॲक्शन घेतले. पुस्तक कसं पकडतो आपण अशा प्रकारे, आणि काय करते ती, त्याच्याहून ॲक्शन होऊन समजून घ्यायचं की ती काय करते? रीडिंग करते. म्हणजे काय करते? वाचतीये पुस्तक. रायटिंग काय करतोय मुलगा? हातामध्ये ॲक्शन केली, फक्त त्याने हातामध्ये काही पकडलंय का? पेन पकडला नाही किंवा पुस्तक नाही, वही नाही, काहीच नाही, फक्त ॲक्शन केलेली आहे. रायटिंग म्हणजे लिहिणे. इटिंग तर माहिती आहे तुम्हाला, असं केलं की समजून जातं, हो की नाही? इटिंग म्हणजे खाणे. वॉशिंग हँड म्हणजे हात धुणे. हा मुलगा काय करतोय? हात धुतोय. नंतरचं खालची जे ॲक्शन आहे पहा, ड्रिंकिंग टी म्हणजे काय? कसा पकडलाय त्या मुलीने? ग्लास कसा पकडतो आपण असा, आणि हिने काय पकडलं? त्या ॲक्शनहून काय पकडलाय? कप पकडलाय. म्हणजे ॲक्शनहून काय आपल्याला शब्द येईल तिथे? ड्रिंकिंग टी, चहा पिणे, हो की नाही? किंवा मिल्क पिणे, जे काय आहे ते ॲक्शन लक्षात येईल आपल्याला. स्लीपिंग पहा मुलगा कसा करतोय. हा दोन्ही हात आपल्या कानाजवळ ठेवलेत म्हणजे काय? डोळे झाकलेले आहेत. स्लीपिंग म्हणजे झोपणे. रनिंग धावणे. ॲक्शन पाहायचे आणि शब्द आपल्याला पटकन डोक्यात आलं पाहिजे. जम्पिंग उडी मारणे. वॉकिंग चालणे. सिंगिंग पहा ॲक्शन कशी आहे, एक कानावर हात आणि एक वर हात आहे. सिंगिंग गाणे म्हणणे. डान्सिंग नृत्य करणे. नंतर स्वीपिंग द फ्लोर म्हणजे काय? जमिनीची साफसफाई करणे. क्लोजिंग द डोअर म्हणजे काय? दरवाजा बंद करणे. क्लाइम्बिंग अ ट्री म्हणजे काय? झाडावर चढणे. क्राईंग रडणे. नंतर स्माइलिंग स्मित करणे, हास्य करा, हा की नाही? हसतो की नाही आपण? स्माइलिंग स्मित करणे. वेविंग हात हलवणे. रायडिंग अ हॉर्स घोडदौड करणे. लाफिंग हसणे. आता स्माइलिंग आणि लाफिंग याच्यामध्ये फरक आहे. स्माइल म्हणजे गालातल्या गालात हसणे, हो की नाही? आणि लाफिंग म्हणजे मोठमोठ्याने दात काढून हसतो की नाही आपण, तशा प्रकारे लाफिंग म्हणजे हसणे. ड्रायव्हिंग अ कार पहा ॲक्शन कशी केली त्या मुलाने, मोटर गाडी चालवणे. तर अशा प्रकारे आपल्याला ॲक्शन कोणत्या आहेत त्या ओळखायच्या आहेत. त्यासाठी इंग्लिश शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. आले लक्षात? तर यातले हार्ड वर्ड काही मी तुम्हाला सांगते. स्ट्रिंग म्हणजे माळा, अगोदर सांगितले तुम्हाला. ॲक्शन म्हणजे कृती. वॉश धुणे. ड्रिंक पिणे. टी चहा. स्लीप झोपणे. सिंग गाणे. स्वीप झाडणे. फ्लोअर जमीन. क्लोज बंद करणे. वेव हातवारे करणे. रायडिंग अ हॉर्स घोडेस्वारी करणे. लाफ हसणे.
ड्राईव्ह चालवणे, फॉरवर्ड पुढे, तर अशा प्रकारचे हे हार्डवर्ड आहेत. आले लक्षात तुमच्या? तर हे हार्डवर्ड सगळे पाठ करायचे आहेत. कुठली ॲक्शन केली तरी तुम्हाला त्याचा इंग्लिशमध्ये शब्द सांगता आला पाहिजे. आणि लक्षात? तर हे व्यवस्थित शब्द वाचायचे आहेत, त्याचे स्पेलिंगसुद्धा तुम्ही हळूहळू पाठ करायचे आहेत. आले लक्षात? तर इथंच आपण थांबू. ओके.